नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहे मी ब्लाऊज डिझाईन, तर ती तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. तर त्याच्यासाठी बघा, मी गळा रुंदी जी आहे 2.5 इंच घेतली आणि गळा उंची जी आहे 12 इंच घेतलेली आहे. खालच्या साईडनं मी गळा रुंदी 3 इंच घेतली आणि असा थोडासा असा पान शेप देते त्याला, थोडासा असा पानासारखा आकार खालच्या साईडनं असा आकार देऊन घ्यायचा गळ्याला. आणि आपल्याला जशी डिझाईन बनवायची तसं आता मी आखून घेते की आपण याच्यावरती कशी डिझाईन बनवणार आहोत. कारण काठापासून मी डिझाईन बनवणार आहे. काठपदराची साडीवरचा ब्लाऊज आहे हा आणि त्याच्या काठापासून मग ही डिझाईन बनवायची आहे. तर असा मी डिझाईनला हा आकार घेणार आहे. तर आता आपल्याला हा आकार जो आहे तो कॅनव्हास पेपरवरती आखून घ्यायचा. त्याच्यासाठी मी हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि आपल्याला गळ्याची जी उंची आहे ती आपण 12 इंच घेणार आहोत. गळा रुंदी जी आहे 2.5 इंच घ्यायची आहे. खालच्या साईडनं गळा रुंदी जी आहे 3 इंच घ्यायची आहे आणि असा त्याचा चौकोन असा बॉक्स बनवून घ्यायचा. आता याला पण आपण जे ब्लाऊजवरती आखला होता तसा आपण पानगळा आखून घेणार आहोत. 1.5 इंचाचे तुम्ही मोजून पण घेऊ शकता. 1.5 इंचाच्या आकारावरती असा आपल्याला आकार द्यायचा आहे आणि हा जो आकार आहे तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही आकार इथं देऊ शकता. कारण आपल्या साडीचा काठ किती मोठा आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं आपल्याला कशी डिझाईन बनवायची ते. तर त्याच्यासाठी तुम्ही काठ जर मोठा असेल तर ही डिझाईन तुम्ही बनवू शकता. त्याच्यासाठी असं जे आहे तर हे मी डिझाईन आखून घेतलेलं आहे. आता हे आखून घेतलेलं डिझाईन आहे. तर मग जसं आपण डिझाईन आखून घेतलं आहे तसं आता याच्या साईडनं असं कट करून घ्यायचं आहे. जो कॅनव्हास पेपर आहे तो कट करून घ्यायचा. हे बघा, आता कॅनव्हास पेपर आपण कट करून घेतलेला आहे. मधला जो भाग आहे ना तो पण आपल्याला कट करून घ्यायचा. आणि हे असं काठ आहे बघा, 2 काठ मी असे जॉईंट केलेले आहे आणि त्याला प्रेस करून असं चिटकून घ्यायचं. आता मी याला प्रेस करून असं चिटकून घेतलं आहे. साईडनं जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कपडा पण पूर्ण कट करून टाकायचा. कारण आपण फोल्ड करणार नाही आहोत त्याला, त्याच्यामुळं तो कपडा जो आहे एक्स्ट्राचा तो कपडा आपण कट करून घेणार आहोत. कारण की आपल्याला डिझाईन वरतून लेस लावायची आहे, त्याच्यामुळं आपल्याला फोल्ड करायची गरज नाही. आणि एकदम सोपी पद्धत आहे ही. कारण आपला वेळ खूप वाचतो ह्या डिझाईनमध्ये. अशी जर डिझाईन बनवली तर म्हणजे जास्त वेळ लागत नाही. हे बघा, आता सगळं जे आहे तर मी एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे. आता बरोबर आपण हे माप घेऊन केलेलं आहे. याचा पण मध्य बरोबर घ्यायचा आणि आता हा जो आहे तर आता हा ब्लाऊज पीसवरची ह्या कपड्यावरती जे आहे ना तर याचा पण असा मध्य काढून घ्यायचा. कारण इकडं कुठे सरकायला नको आणि असं एकदम व्यवस्थित याचा मध्ये आणि खालच्या कपड्याचा मध्ये एकदम व्यवस्थित ठेवून तिथे एक अशी पिन लावून घ्यायची. कारण पिन लावल्यामुळं काय होतं आहे, कपडा वगैरे सरकत नाही. खालच्या साईडनं पण बरोबर व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि तिथं पण पिन लावायची. पिन जरी नाही लावली तुम्ही सरळ मधून एक टिप पण मारू शकता. पण पिन जर लावली तर मग सरकत नाही, इकडं कुठं सरकत नाही. त्याच्यामुळे अशी पिना लावून घ्यायच्या, 2-4 पिना लावून घ्यायच्या. कारण की कपडा सरकणार नाही याची काळजी घ्यायची. आणि हे बघा, असं साईडनं व्यवस्थित अशी मशीनची अशी टिप मारून घ्यायची बघा. जसं व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे एकदम अशी साईडनं अशी टिप मारून घ्यायची. आणि आता हा जो मधला जो कपडा आहे ना तर तो कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे. ज्या पिना लावल्या होत्या मी ते पिना काढून घेतल्या. थोडंसं कपडा कट करताना लगेच एकदम टिपला खिटून नाही कट करायचं, थोड्याशा अंतरावरून कट करायचं. आणि इथं आहे ना तर अशी कैचीची आहे ना, कैची अशी क्रॉसमध्ये कट मारायची. कारण की त्यानं काय होतं आहे, एकदम व्यवस्थित पलटलं जातं आहे. आपला जसा आकार आहे तसा एकदम व्यवस्थित पलटलं जाणार आहे. कारण आपल्याला पलटून घ्यायचं आहे. मी सरळ साईडनं नाही उलट्या साईडनं ठेवलेलं होतं. कारण आपल्याला सरळ साईडनं वरती हे करून घ्यायचं म्हणजे आतल्या साईडनं पण एकदम व्यवस्थित फिनिशिंग दिसते बघा. आता ही डिझाईन बनवल्यानंतर हे बघा, आतल्या साईडनं एकदम व्यवस्थित फिनिशिंग येणार आहे. आणि ही जी आहे तर ही आपली फ्रंट साईड आहे. तर फ्रंट साईडनं आपण त्याला पलटी करून वरती घेतलेलं आहे, मध्ये नाही टाकलेलं. असं वरती घेऊन आहे ना तर मग अशी वरच्या साईडनं अशी दाबटीप मारायची.
जेणेकरून एकदम व्यवस्थित छान अशी फिनिशिंग येते. कुठेही कपडा आपल्याकडून खेचायचा नाही आहे आणि खेचायचा पण नाही आहे आणि एकदम व्यवस्थित असा पलटी करून टीप मारताना घाई गडबड करायची नाही, कारण गडबडीमध्ये मग टीप वगैरे व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे एकदम सावकाश अशी टीप मारून घ्यायची. त्याच्यामुळं काय होतं, एकदम छान अशी फिनिशिंग येते. आणि आता वरच्या साईडनं जे आहे तर आपण हा कपडा फोल्ड केलेला नाही, जसा आहे तसंच आपण कट करून घेतला होता साईडनं. तर त्याच्यावर पण असं एकदम व्यवस्थित जसा आपला आकार आहे त्याच आकारामध्ये अशी टीप मारून घ्यायची. टीप मारल्यामुळं काय होतं, त्या कपड्याला जे आहे ना तर मग ते फिट होऊन जातं तिथं. आणि जसा आकार आहे त्याच आकार पण बदलत नाही. नाहीतर आपण जर मध्ये फोल्ड केलं ना, थोडासा आकार आपल्याकडून फोल्ड करण्यामध्ये कमी जास्त होऊन जातं, तर मग आकार जो आहे तो एकदम व्यवस्थित असा आकार दिसत नाही. त्याच्यामुळं असं कॅनव्हासवरतीच हे करून घ्यायचं डिझाईन आखल्यानंतर. कारण जर का तुम्हाला अशी काठाची डिझाईन बनवायची असेल तर आतल्या साईडनं आपल्याला हातशिलाई करायची गरज नाही आणि काहीच नाही. त्याच्यामुळं असा गळा जो आहे ना वरती पलटून वरती घ्यायचा आहे. जे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ते तुम्ही बघा. त्याच्यामुळं तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल. आणि आता वरच्या साईडनं जे आहे तर अशी गोल्डन कलरची लेस जी आहे तर लेस लावून घ्यायची. जसा आकार आहे तशा आकाराप्रमाणे आपल्याला लेस फिरवत जायचं आणि त्याच्यावरती अशी लेस लावून घ्यायची. तिथं थोडीशी लेस अशी फोल्ड करायची, कारण आपल्याला आकार व्यवस्थित येण्यासाठी. जे आपले कॉर्नर असतात तर मग ते पण एकदम व्यवस्थित येऊन जाते. आणि तुम्ही वरती फोल्ड करून घेतलेलं ते पण दिसत नाही, कारण ते उचकटत पण नाही आहे, कारण लेसमुळं तिथं 2 टिपा मारल्या जात्या लेसवरती. त्याच्यामुळे ते कपडा पण एकदम व्यवस्थित असं फिट्ट होऊन जातो तिथं. आणि अशी वरतून लेस लावल्यामुळं काय होतं आहे, मग आपल्याला जसा आपला आकार आहे ना तसा परफेक्ट आकार जो आहे तो आकार दिसतो. हाच नाही, तुम्ही कुठला पण आकार समज तुम्हाला गळ्याचा करायचा आहे आणि अशी जर काठपदरी साडीवर असं ब्लाऊज शिवायचा असेल आणि जर का तुम्हाला डिझाईन सुचत नसेल तर ही डिझाईन एकदम सोपी आहे. म्हणजे काहीही अवघड नाही, सहज कोणाला पण जमेल अशी डिझाईन करायची आणि आपला वेळ पण वाचेल. आतल्या साईडनं पण अस्तरला बऱ्याच वेळेस काय होतं आहे, आपण डिझाईनचा ब्लाऊज शिवला ना तर आपण जर आतल्या साईडनं बघितलं तर एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग नसते. म्हणजे असं खूप हे झालेलं असतं, तर तशी काही होत नाही. आतल्या साईडनं एकदम छान अशी फिनिशिंग येऊन जाते आणि आपल्याला हातशिलाई करावं लागते मग आतल्या साईडनं. तर ती हातशिलाई पण आपल्याला करायची गरज नाही. दुसरा अस्तरचा कपडा आपल्याला त्याच्यावरती हे करावा लागतो. अस्तरच्या कपड्यावरती पण कॅनव्हास चिटकायची गरज नाही. डायरेक्ट जे कॅनव्हास आहे तर ते तुम्ही डायरेक्ट आपल्या ते काटा जो आहे साडीच्या त्या कपड्यावरती काठावरतीच तुम्ही चिटकू शकता. त्याच्यामुळे तिथं पण आपला म्हणजे वेळ पण वाचून जातो आणि डिझाईन पण छान होतं. डिझाईन जसं पाहिजे तसं आपल्याला डिझाईन मिळतं. मग जास्त वेळ घातल्यापेक्षा कमी वेळामध्ये जर झालं तर आपल्यासाठी पण फायदेशीरच आहे ना. तर त्याच्यामुळं मग असं डिझाईन बनवून घ्यायचं. आता आपण एक टीप मारली, आता दुसरी जी आहे तर दुसरी पण टीप त्याच्या साईडनं आपण दुसरी पण टीप मारून घ्यायची. त्यांना काय होतं, लेस पण एकदम व्यवस्थित अशी फिट्ट बसती आणि दिसायला लेस पण अशी फिनिशिंगमध्ये लावायची. कारण की कुठं जर हे झालं तर असं नाही म्हणायचं का आता थोडंसं हे झालं तर जाऊ दे आपण तशी टीप मारून घेऊ. नाही, हे करायचं एकदम व्यवस्थित करायचं. तुम्ही व्यवस्थित काम केलं तर ऑटोमॅटिकच तुमच्याकडे कस्टमर वाढते. फिनिशिंगवरच सगळं असतं. तुम्ही हे बघा, आपला जो गळा आहे तर किती छान वाटू लागलेला आहे. आता पाठीवरची जी टक्स आहे ना तर मग मी लगेच पाठीवरची टक्स पण मारून घेते. तर पाठीवरची टक्स मारून झालेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला खालच्या साईडनं कमरपट्टी जी लावायची आहे तर ती पण पट्टी मी लगेच जॉईंट करून घेते. कारण मग आपला बॅक साईडचा जो भाग आहे तो पूर्णच कंप्लीट होऊन जातो. त्याच्यामुळं ब्लाऊज शिवताना अशी गळ्याची डिझाईन वगैरे केली लगेच म्हणजे आपण जे काम हातात घेतलेलं आहे, जो पार्ट हातात घेतला तो कंप्लीट करून टाकायचा. तर त्याच्यामुळं काय होतं, तिथं पण आपला वेळ खूप वाचतो. आणि असं स्टेप बाय स्टेप जर शिवलं तर मग आपल्याला पण सोयीस्कर जाता येते. आता हा जो कपडा आहे तर याला मध्ये असं फोल्ड करून घ्यायचं.
बघा आता आपली फोल्ड करून झालेला आहे. हा पण पट्टी आणि वरच्या साईडनं पण एकदा टिप मारून घेते मी, कारण आता बॅक साईड जी आहे आपली कंप्लीटच झालेली आहे. आणि ही अशी आपली डिझाईन बनलेली आहे बघा, एकदम छान अशी फिनिशिंगमध्ये. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.